नमस्कार, मी अमृता आणि महाराष्ट्र टीव्ही 24 च्या महाराष्ट्र बुलेटिन बातम्यांमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। तर बघू याच्या बातम्या। ठाकरे गटाचे भिवंडीचे संपर्क प्रमुख आणि माजी आमदार रुपेश म्हात्रे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे। यावेळी मुख्यमंत्र्यांनीच त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे। ठाकरे गटाने उमेदवारी नाकारल्याने रुपेश म्हात्रे नाराज झाले होते। कल्याण पूर्वेत महायुतीच्या उमेदवार सुलभा गायकवाड यांच्या प्रचारार्थ महायुती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अफवांना बळी पडू नका असा सल्ला दिला आहे। पक्षाचा आदेश हाच अंतिम आदेश असतो। पक्षाचा आदेश आहे महायुतीच्या उमेदवारास विजयी करायचे आहे। आवडत असेल किंवा नसेल, महायुतीचा धर्म पाळून उमेदवाराला प्रचंड मतांनी विजयी करा। याविषयी कोणालाही शंका येता कामा नये असे आवाहन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांना केले आहे। कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी शिंदे गटातून बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढत आहेत। या पार्श्वभूमीवर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना वरील सल्ला देत महायुतीच्या स्थानिक नेत्यांना भाजप उमेदवार सुलभा गायकवाड यांच्या विजयाचा विश्वास दिला आहे। कामाला लागलेत ऑलरेडी, त्यांना काय वरून आदेश आला माननीय मुख्यमंत्री महोदयांचा, तर ते जे आहे कोणाला दुसऱ्या गोष्टी बघत नाही। सगळे लोक जे आहेत ते कामाला ऑलरेडी लागलेले आहेत आणि आमच्या लोकांनी आम्हाला विश्वास दिलेला आहे की आज जे आहे जबाबदारी जी आहे ती या सीटची, ती या जागेची, कल्याण पूर्वेची, ती जागेची जबाबदारी जी आहे ती आमच्या लोकांवरती आहे। तुम्ही निश्चित राहा। आमचे सगळे लोक जे आहेत, सगळे पदाधिकारी जे आहेत, कार्यकर्ते जे आहेत, हे सगळे लोक जसं माझ्यासाठी काम केलं तसंच जे आहे ह्या सुलभाताईंसाठी जे आहे ते काम करतील, एवढं आपण सगळ्यांनी दाखवलं। इथे कोणी जे आहे हे प्रचार करत असेल, कोणी जे आहे अफवा पसरवत असेल, कुठली अफवाला जे आहे हे कोणी बळी पडायचं कारण नाही। आपण जे आहे आपला उमेदवार जो आहे हा महायुतीचाच उमेदवार आहे, महायुतीचाच उमेदवार जो आहे तो निवडून आला पाहिजे, एवढं आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। या चिन्हावरती जो जो मनुष्य उभा राहील, जो जो कॅन्डिडेट उभा राहील, त्याला प्रत्येकाला मोठ्या मताधिक्याने तो कसा निवडून येईल त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी काम करायचं आहे। मी आपल्या सगळ्यांना एवढं सांगतो, सगळ्या कार्यकर्त्यांना एवढं सांगतो की सगळ्यांनी कोणी आपल्यावरती डाऊट घेणार नाही, अशा प्रकारे आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे, एवढं सगळ्यांना सांगायचं मला। प्रत्येकाने फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की या लोकसभेमधील एकही जागा जी आहे ती पडता कामा नये। सगळ्या जागा ज्या आहे बहुमताने जे आहे ते निवडून आल्या पाहिजे। भविष्यामध्ये ज्या अजून निवडणुका येणार आहेत महानगरपालिकेच्या, जेव्हा इथे जर आपलं चांगलं परफॉर्मन्स असेल तर पुढे जे आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला चांगलं काम करता येईल। तर आपण सगळ्यांनी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा। सगळ्या गोष्टी मी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना खास करून सांगू इच्छितो आणि त्यांना सांगण्यासाठी सगळ्यांनी ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या बाजूला ठेवा। आपल्याला जो आदेश दिलेला आहे, जे महायुतीचा धर्म आहे, हा महायुतीचा धर्म जो आहे तो आपल्याला पाळायचा आहे। कोणाला आवडत असेल, कोणाला नाही आवडत असेल, पण प्रत्येकाने जे आहे हे पक्षाला आवडणार नाही तसं काम कोणी करू नका। कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या 6 जागा निवडून येणार असा दावा कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केला आहे। कल्याण पूर्वेतून महायुतीकडून भाजपच्या उमेदवार सुलभा गायकवाड यांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या महायुतीच्या मेळाव्यास खासदार शिंदे उपस्थित होते। यावेळी त्यांनी हा दावा केला आहे। आज त्यांनी प्रचारासाठी 14 गावात बैठक घेतली। त्यानंतर कल्याण ग्रामीण मधील महायुतीतील शिंदे सेनेचे उमेदवार राजेश मोरे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन देखील केले आहे। या कल्याण लोकसभेमध्ये महायुतीचे उमेदवार जिथे जिथे उभे आहेत तिथे सगळीकडे प्रचाराचा धुंदडाका सुरू आहे। याच्या अगोदर कल्याण ग्रामीणमध्ये राजेशजी मोरे यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन होतं। तो कार्यक्रम पार पडला, 14 गावांमध्ये बैठक झाली आणि आता कल्याण पूर्वमध्ये ज्या महायुतीच्या उमेदवार आहेत सुलभाताई गायकवाड यांच्या प्रचारासाठी आज महायुतीचा मेळावा जो आहे ते आयोजित होतो आहे। मला विश्वास आहे की महायुतीच्या जेवढ्या जागा कल्याण लोकसभेमध्ये आहेत त्या सर्वच्या सर्व 6च्या 6 जागा मोठ्या मताधिक्य।
हदगाव हिमायतनगरमध्ये विधानसभेची रणधुमाळी चालू झाली असून माजी खासदार सुभाष वानखेडे हे शिवसेना ठाकरे गटात होते। आज हिंगोली लोकसभेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमातून बोलताना माजी खासदार वानखेडे म्हणाले की काल मला शिवसेना उबाठा पक्षातून हकालपट्टी केल्यामुळे या पक्षाने कारवाई केल्यामुळे मी पक्षाविरोधात कुठलेही काम केले नाही। मी अपक्ष उमेदवारी फॉर्म भरला होता, पक्षाच्या आदेशाने तो मागे घेतला व मी सत्य तेच बोललो, त्यामुळे पक्षाने माझ्यावर कारवाई केली। मी जाहीर करतो की महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम यांना पाठिंबा असून येणाऱ्या काळामध्ये बाबूराव कदम हे विजयी होतील या उद्देशाने मी काम करणार आहे। पण हेही सत्य आहे की मी शिवसेनेमध्ये कुठलाही प्रवेश केला नाही, असेही माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी सांगितले आहे। मी फॉर्म भरल्याच्या नंतर अर्ज दाखल केला होता विधानसभेच्या हदगाव विधानसभेच्या या निवडणुकीमध्ये। मला अनिल देसाई आणि उद्धव साहेबांचाही फोन आला होता की ही इथली उमेदवारी तुम्ही अर्ज मागे घ्या, अर्ज काढून घ्या। मी अर्ज मागे घेतला। मग माझं काय, मी असं पक्ष विरोधी कारवाई केली कोणती? फक्त एवढंच बोललो की पैसे घेऊन उमेदवाऱ्या दिल्या जातात, एवढा शब्द बोललो, एका शब्दावर सत्य बोललो। याच्यामध्ये काही चूक नाही, याच्यात काही खोटं नाही। पैसे घेऊन तुम्ही उमेदवार देत नाहीत का? पैसे घेऊनच तुम्ही उमेदवार द्यालेत आणि पैसे घेतल्याशिवाय तुम्ही डकला तुम्ही उमेदवारी दिली का? आज कंधार लोह्याला तुम्ही पुण्याला राहणारा व्यक्ती त्याचा आणून बसवला, प्रताप पाटील चिखलीकर त्या समोर। आता खरंच तो निवडून येणार आहे का? आणि प्रताप पाटील चिखलीकर हॉटेल मरीन प्लाझा मध्ये जर संजय राऊत निवडणुकीच्या अगोदर त्याच्यासोबत चर्चा करतात आणि प्रताप पाटीलांनी सांगितलेला उमेदवार संजय राऊत त्या ठिकाणी देतात, फुकट दिला काय तुम्ही? 15 दिवसाखाली संजय राऊत आणि प्रताप पाटील चिखलीकर यांनी हॉटेल मरीन प्लाझा मध्ये मुंबईमध्ये मी स्वतः डोळ्यानं बघितलं। प्रश्न असं आहे की ज्यावेळेस हे लोक सर्व आमदार आणि खासदार पक्ष सोडून जात होते त्यावेळेस उद्धव साहेबांनी स्वतः मला फोन करून बोलवलं, संकट काळामध्ये मला मदत करा, वाईट काळ चालू आहे, आज तुमची मला गरज आहे। ह्या सर्व गोष्टी आम्ही बघितल्या आणि पुन्हा मी शिवसेनेमध्ये त्यांना मदत करण्यासाठी गेलो, परंतु उद्धव साहेबांनी माझा विश्वासघात केला, मला धोका दिला, ते खोटं बोललेत काय, आणि माझाच विश्वासघात नाही, या महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा कार्यकर्त्यांचा विश्वासघात उद्धव साहेबांनी केलेला आहे। उद्धव साहेब हे स्वतः पक्ष चालवत नाहीत, हा पक्ष चालवणारे दुसरेच लोक आहेत। उद्धव साहेबाला या पक्षाचं काहीही माहित नाही। जी काही कामं करतात, जे काही पक्ष चालते, जे काही उमेदवाऱ्या दिल्या जातात, जे काही पद दिले जातात, हे पूर्ण हे बाकी विनायक राऊत सारखे तुम्हाला सांगतो माणसं हे सगळे माया जमा करणारा माणूस आहे आणि हाच तुम्हाला सांगतो पूर्ण हे मॅनेजमेंट करतोय, हाच करतोय पुरा। शिंदखेडा तालुक्यात महाविकास आघाडीचे सर्वच नेते एकवटल्यानं भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा 100% पराभव निश्चित असल्याचे महाविकास आघाडीतील एकाला फोडून रसद पुरवून मते विभाजनासाठी उभं केलं आहे। हा भाजपाचा डाव असल्याचा गंभीर आरोप जयंत पाटील यांनी जयकुमार रावल आणि श्याम सनेर यांच्यावर टीका केली आहे। काँग्रेस पक्ष त्या बंडखोरीची लवकरच पक्षातून हकालपट्टी करेल अशी मला आशा आहे आणि तसे संकेतही वरिष्ठ नेत्यांनी दिला असल्याचा दावा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे। शिवसेनेचे जे उमेदवार आहेत त्यांनी राष्ट्रवादी आणि इतर पक्षांची आवश्यकता नाही अशा स्वरूपाच्या काही पत्रक काढले असं हे म्हणतात आमच्या पक्षाची लोक। खरी शहानिशा नाही। मी एकनाथ आमच्या उद्धव ठाकरे पक्षाच्या प्रमुखांना हे कळवलेलं आहे की या बाबतीत त्यांनी सगळ्या पक्षांना बोलवून कोऑर्डिनेशन करावं, ते कोऑर्डिनेशन होईल अशी आमची अपेक्षा आहे। स्पष्टीकरण देण्यासाठी वोट जे आहेत लोकांनी, महाराष्ट्रातल्या लोकांनीच 31 जागा, सगळीकडे काय विशिष्ट समाजाने मतदान विरोधात केले असं नाही, सगळेच तुमच्या विरोधात गेले। त्यामुळं तर तुम्ही घाबरून अनेक सवलती ज्या शक्य तुम्हाला नाहीत अशा गोष्टी जाहीर करण्याचं काम तुम्ही केलं। तो सेफ आहे अशा पद्धतीचं वक्तव्य असं आहे की देशात तुमचं सरकार, महाराष्ट्रात तुमचं सरकार आणि सेफ नाही लोक, हे तुम्हीच सांगायला लागलाय। याचा अर्थ काय? निवडणुकीसाठी अशा स्लोगन्स करायचे आणि मतं मिळवायचे। लोकांना प्रश्न आहे महागाईचा, बेकारीचा, लोकांना
लहान लहान समाजाला त्यांच्या आरक्षणाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, पण हे काय करतात की कायम हिंदू आणि मुस्लिम असा अंतर तयार करण्याचा प्रयत्न करतात. पण महाराष्ट्रातल्या जनतेला हे लक्षात आलेलं आहे की असं कुठलंही अंतर निर्माण करण्याची आवश्यकता नाही. हे फक्त निवडणुकीपुरतं यांचं काम असतं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत वडोद बाजार येथे फुलंब्री विधानसभेचे उमेदवार विलास औताडे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ढोल ताशांच्या गजरात नाना पटोले यांचे जंगी स्वागत करण्यात आले आहे. झालेल्या जाहीर सभेत नाना पटोले यांनी भाजपावर टीका करत त्यांना उमेदवार आयात करावा लागल्याचे सांगत भाजपच्या उमेदवार अनुराधा चव्हाण यांचे पती अतुल चव्हाण यांचा सिंचन घोटाळ्यात सहभाग होता अशा भ्रष्टाचाराच्या पत्नीला भाजपने उमेदवारी दिली असल्याचे सांगत विरोधकांवर टीका केली. या प्रचार सभेला मोठ्या प्रमाणावर काँग्रेस कार्यकर्ते व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. भ्रष्टाचाराचं जे कुऱ्हाड महाराष्ट्रामध्ये भाजपने निर्माण केलं त्या माध्यमातून सर्वसामान्याला लुटण्याचं काम या ठिकाणी सुरू झालं. डिफरन्स विथ द पार्टी असं या भाजपचं नाव. म्हणजे या पार्टीमध्ये भ्रष्टाचार हाच त्या पार्टीचा उद्देश आहे हे सत्तेमध्ये आल्यानंतर या लोकांनी सिद्ध केलं. तर रावसाहेबांचं तर काही सांगताच येत नाही. ते स्वतःला शिवाजी महाराज समजतात कधी कधी. म्हणजे आज तर काय ते म्हणत होतं तिकडे आज एका पेपर दाखवलं मला मगाशी एकाने, मला पाडलं त्यांना सोडणार नाही. आता त्याचा इशारा कोणावर तर त्यांचं ते एकनाथ शिंदेचे लोक आहेत. आता एकनाथ शिंदेचे किती लोक आहेत त्या जालना लोकसभेमध्ये? नाही सिल्लोडी आहे, हे तिकडे जालन्यात आहे. तर त्यानं सांगितलं की मी पाहूनच टाकतो त्यांना. हा 3 आहे बाबाजीला बरोबर माहित आहे. तर या सगळ्यांना मी पाहून टाकतो. म्हणजे सत्ता गेली केवढी आज गावसाहेबांमध्ये झाली. लोकांच्या पोटातलं तोंडातला तांदूळ कसा हिसकला जात होता चकवा, पण तुम्ही लोकांनी एक चांगला निर्णय केला की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना घरचा रस्ता दाखवला. कल्याण काळेसारखा एक जागरूक नेतृत्व जालना लोकसभेमधून पाठवून लोकसभेमध्ये जालना लोकसभेच्या जनतेचा आवाज बनवून त्या ठिकाणी आपण पाठवला. त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद त्या ठिकाणी. पण हे सगळे करत असताना महाराष्ट्रामध्ये तुमचं घरकुल असेल, श्रावणबाळ असेल, बाकीच्या ज्या शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या ज्या योजना होत्या या काँग्रेस पक्षाने गेल्या 50 वर्षापासून बजेटमध्ये घेऊन केलेल्या, यांच्यासारख्या बरोबर नाही केलेल्या. यांनी कोर्टामध्ये अफिडेव्हिट दिलं नाहीये. कोर्टाने सांगितलं तुम्ही पैसे कुठून देणार, अफिडेव्हिट द्या. आहे ना, जगजाहीर आहे ना, उघड आहे. आम्ही सगळे बघतोय ना, जाहिराती येत आहे. अनेक दिवसापासून जाहिराती त्या ठिकाणी येत आहेत. हा पैसा जनतेचा पैशाचा लूटमार चालली ना दिवसा ढवळ्या आहे ना. अहो, ज्या माणसांनी ज्या व्यक्तींनी स्वार्थासाठी 3 पक्ष बदलले. सुरुवातीला त्या काँग्रेसमध्ये होत्या, नंतर राष्ट्रवादीमध्ये गेल्या आणि नंतर भाजपमध्ये गेल्या. आता भाजपमध्ये कशामुळे गेल्या ते नाना भाऊंनी सांगितलं त्यांच्या भाषणामध्ये. भाजपमध्ये कशामुळे गेल्या, ईडी सीडी सीबीआय जे चालू आहे त्याच्यामुळे ते भाजपमध्ये गेल्या. आणि जे 50-50 वर्षांना 20-20 वर्षांनी 30-30 वर्षांनी निष्ठावान भाजपचे जे कार्यकर्ते त्यांना चारून ह्या आयात केलेल्या 3-3 पक्ष बदललेल्या उमेदवाराला उमेदवारी दिली ते त्याच्यातून सिद्ध होतं ना. नाही, ते जरांगे साहेबांनी सांगितलं की ज्या ठिकाणी आंतरवलीला ह्या लोकांनी महिलांवरती गोळ्या झाडल्या, ते रीतसर आंदोलन करत होते. त्या आंदोलनामध्ये ह्या लोकांनी जाऊन, सरकारने जाऊन कोणाच्या आदेशावर त्या गोळ्या झाडल्या, काय झाडल्या हे जनतेला माहिती आहे. आणि आरक्षण त्यावेळेस ह्या लोकांनी तिथं छत्रपतीची शपथ घेऊन जो GR दिला तो GR अजून पूर्ण होत. त्याच्यामुळे जरांगे साहेबांची जी भूमिका आहे, ज्यांनी आपल्याला फसवलं त्याला पाडा, हे गोड बोलले ते. हो ना, मग त्याच्या मागचे ते पडद्यामागचे तेच कलाकार आहेत खरे. लोकसभेचं चित्र विधानसभेत दिसून येत होतं. हो, ते बोललेच ना. हो, त्यांचा मुद्दा काय आहे, आरक्षण मिळालं पाहिजे. जे आरक्षण देत नाही त्याला पाडा, ते उघडच बोलले ना. तर महाराष्ट्र बुलेटिनमध्ये सध्या इतकंच. पुन्हा भेटूया नवीन बुलेटिनसह. बघत राहा महाराष्ट्र TV 24. नमस्कार.